गुढीपाडव्यानिमित्त कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या आहेत. पापाच्या तिकटी इथे तयार गुढीसाठी लागणारी नवीन वस्त्र आणि साडी अशा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. गुढीला लागणारी काठी घेण्यासाठीही ग्राहकांची गर्दी दिसून येते. वेगवेगळ्या आकाराच्या काठ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. गुढीला साखरेची माळही बांधण्यात येते. वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या माळा बाजारपेठेत उपलब्ध झाल्या आहेत. ही साखरेची माळ कशी तयार केली जाते हे आज आपण पाहणार आहोत. तर आता 2 दिवसावर गुढीपाडवा आलेला आहे. मग साखरेच्या माळांची सुरुवात तुम्ही कधीपासून तयार करायला सुरुवात करताय? महाशिवरात्रीपासून साखरेच्या माळा चालू केल्या जातात. महाशिवरात्रीपासून. बरं, म्हणजे किती कामगार इथं तुमच्या इथं काम करतात आज सध्या? 7 ते 8 कामगार आहेत. लेडीज असतात 4-5, 2 जेंट्स आहेत. साखरेच्या माळ्याची प्रोसेस तरी नेमकी कशी असते? साखरेच्या माळामध्ये फक्त साखरच असते आणि कलर, बाकी त्याच्यात काही घातलं जात नाही. ते विशिष्ट एक चाचणी घेतली की माळ लाकडी साच्यातनं माळा तयार होतात. म्हणजे माळा करायला किती कालावधी लागतो? म्हणजे एक माळ जरी तयार करायची म्हटली, आता 700 जर असतील तर एक माळ तयार करायला किती कालावधी लागतो तरी? एक माळ करायला काय 5-1 मिनटं फक्त बास होतात. एका साच्यात तुमच्या जवळजवळ 5 ते 6 माळा एका वेळेस तयार होतात. त्या 5 मिनिटात होतात. तरी दिवसभरात अशा किती साखरेच्या माळा तुम्ही तयार करताय? आम्ही एक 150 किलो होतं आमचं. हो, काम 150 किलो. आणि ते साखरेच्या माळा म्हणजे कोणाला विक्री करताय तुम्ही? आता हा व्यवसाय आमचा म्हणजे वडिलोपार्जित असल्यामुळे नेहमीचे आपले कस्टमर असतात, ते येऊन घेऊन जातात. असं काय आपल्याला बाहेर जायला लागत नाही. एक ठरलेले आपले असतात, ते येऊन घेऊन जातात. तरी बऱ्यापैकी सगळीकडे आपला माल जातो. कोल्हापूर सोडून बाहेरही जातो, कोकणात जातो, इथं सातारा वगैरेपर्यंत पण जातो. आणि हा म्हणजे किती पिढ्या तुमचा हा व्यवसाय करताय आता तुम्ही? आता ही 2री पिढी. आमच्या सासू सासऱ्यांचा हा बिझनेस आहे. आता तो आम्ही पुढे चालवतो. म्हणजे हा पुढे कंटिन्यू ठेवायचा आहेच बिझनेस? आहे. कारण हा पारंपरिक पण आहे. ह्याच्यामुळं आपली मराठी संस्कृती पण हे होते. त्यामुळं आम्ही हा बंद करणार नाही. आम्ही पुढे चालू ठेवणार. आमच्या मुलांचं काय नाही अजून माहिती, लहान आहेत. साखरेच्या माळेबरोबर आणखी काय इथं केलं जातं का? साखरेची माळ आहे. पुन्हा आपले तिळगुळ असतात आमचे. नेहमी आपले 12 महिने भेंड बत्ताशे, साखर फुटाणे, महालक्ष्मी ज्योतिबा मंदिरात जो प्रसाद आहे तो सगळा आपला असतो. नमस्कार, TV नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी दळवी. तर आज आपण आलेलो आहोत मोहन सावर्डेकर यांच्या साखरेची माळ कशी तयार केली जाते इथं. तर नुकताच गुढीपाडवा 2 दिवसावर आलेल्या आणि साखरेच्या माळेची मागणी खूप मोठ्या प्रमाणात होत असते. कोल्हापूरमध्ये ही संस्कृती आपली खूप मोठ्या प्रमाणात जपली जाते. गुढीपाडव्याला एक गोड पदार्थ म्हणून साखरेच्या माळेचा उपयोग होतो. मग त्याच साखरेच्या माळा कशा तयार केल्या जातात आणि त्याचं कसं प्रोसेस आहे ते आज आपण इथे पाहणार आहोत. आपण बघतोय की साखरेच्या माळेचा पाक जो आहे तो इथं तयार करायला ठेवलेला आहे आणि तो थोडासा घट्ट झाला की मग तो साखरेच्या माळेचा पाक जो आहे तो ह्या साच्यांमध्ये काढला जातो. या साच्यांमध्ये हा पाक काढला जातो. त्याच्यामध्ये ह्या साच्यांमध्ये दोरे घालण्याचं काम पण काका करतात. दोरे घातलेल्या साच्यांमध्ये आधी पाक घातला जातो आणि ह्या साच्यांवर जो शिल्लक राहिलेला पाक असतो तो पण व्यवस्थित स्वच्छ केला जातो. तो पाक स्वच्छ केल्यानंतर साखरमाळ आपली तयार होते आणि ती व्यवस्थित अशी त्या साच्यातून बाहेर काढली जाते.